डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्तावरून महाराष्ट्राच्या राजकारणात रणकंदन माजलंय। सलीम कुत्ताशी संबंध असल्यावरून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यावर कारवाईची मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी केली। त्यामुळे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनातलं वातावरण तापलंय। पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट। सलीम कुत्तावरून विधान परिषदेत गदारोळ। महाजनांनी राजीनामा द्यावा, खडसेंची मागणी। खडसेंच्या डोक्यामध्ये बिघाड, महाजनांचा पलटवार। त्याचा बिघाड झालेला दिसतो थोडं त्याच्या डोक्यामध्ये। कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता प्रकरणावरून विधान परिषदेत प्रचंड गदारोळ झाला। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांचे सलीम कुत्तासोबत संबंध असल्याचा गंभीर आरोप केला। विधान परिषदेत फोटो दाखवत महाजनांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी खडसेंनी केली। त्यावर 9 वर्षांपूर्वींचा हा फोटो आहे, पण दाऊद इब्राहिमशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचं महाजन यांनी स्पष्ट केलंय। खडसेंना आता पोटसू उठलेलं आहे, त्यांचा फार सत्यानाश झालेला आहे। कुठेही त्यांचं राजकीय अस्तित्व राहिलेलं नाही। आर्थिकदृष्ट्या सुद्धा तरी सगळे बुडालेले आहेत, कारण 167 कोटी रुपये तर त्यांना भरायचे आहेत आणि ते व्हाईटमध्ये भरायचे आहेत। त्यामुळे आता त्यांच्यावर वेळ इतकी बिकट आलेली आहे, त्यामुळे ते थोडेसे मानसिकदृष्ट्या त्यांची म्हणजे त्याचा बिघाड झालेला दिसतो थोडं त्याच्या डोक्यामध्ये, आणि त्यामुळे दररोज काही ना काही असे ते आरोप करत असतात। जर वैफल्यग्रस्त असतं तर मला काही असे भाषणं सुचले नसते। सरकारवर आरोप करणं म्हणजे वैफल्यग्रस्त असं नाही। पहिल्यांदा बचावात्मक परिस्थिती येता का, उत्तर द्या ना। मी जे विचारतोय त्याचे उत्तर दिले पाहिजे। ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात गिरीश महाजन यांचं नाव घेताच गोंधळ सुरू झाला। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी चर्चेची मागणी फेटाळून लावली। कोणत्याही मंत्र्याचं नाव घेऊ नका असंही त्यांनी सांगितलं, पण ठाकरे गटाच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतल्यानं कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब झालं। शंभूराज देसाई यांच्या मागणीनुसार नीलम गोऱ्हेंनी गिरीश महाजन यांचं नाव पटलावरून काढून टाकलं। ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात कारवाई होते, तर महाजन यांच्या विरोधात का नाही असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय। जे पोलीस लग्नाला गेले त्या पोलिसांची कारवाई करता, मग हे जे मंत्री, हे जे नगरसेवक, हे जे आमदार हे गेले यांच्यावरती कारवाई नाही। नवाब मलिकांचं नाव मी आता घेत नाही, तरी देखील त्यांचा दाऊदशी संबंध होता। 19 महिने आतमध्ये ठेवलं आणि जेव्हा त्या बाजूला गेले ताबडतोब त्याला सोडून दिलं। म्हणजे सभागृहाच्या सत्ताधारी मंत्र्यांना दाऊदशी संबंध ठेवायचा पूर्ण अधिकार मिळाला। पण आपल्या मंत्रिमंडळातले एक मंत्री, आपल्या विधानसभेचे काही सदस्य हे या सगळ्या कार्यक्रमाला जातात, सोहळ्याला जातात, आणि ज्यावेळेस हे मंत्री कोण आहे याचा फोटो जेव्हा दिसतो त्याच्यात स्पष्टपणे गिरीश महाजनांचं नाव दिसतंय। सभापती महोदय, गिरीश महाजन या राज्याचे एक जबाबदार मंत्री आहेत। सभापती महोदय, मला थांबू शकत नाही। अनिल कुत्ता त्यांचे जे नगरसेवक आहे, त्याचे जे अध्यक्ष आहेत सलीम कुत्ता सलीम कुत्ता, आता यांच्यासोबत त्यांचा जो नगरसेवक, ज्याच्यावर त्यांचा जो पदाधिकारी आहे बडगुजर, तो स्वतः डान्स करतोय, तो त्या ठिकाणी नाचतो आहे, हे समोर सगळं व्हिडिओ चित्रण आलेलं आहे। आमच्यावर काहीतरी आक्षेप होतोय, आक्षेप घेतला जातोय, आम्ही बदनाम होतोय, आणि म्हणून कुठले तरी मागचे जुने फोटो लग्नातले कुणाचे तरी काढायचे आणि हे दाऊदचे संबंधित होते, हे दाऊदचे नातेवाईक होते असं दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न हा शिवसेनेकडून त्या ठिकाणी होतोय। कारण बिचाराची त्यांची अवस्था तर घरकेना घाटके असं झालेलं आहे। ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचे दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्तासोबत संबंध असल्याचा आरोप भाजपचे आमदार नितेश राणेंनी केला होता। नितेश राणेंनी कुत्तासोबत बडगुजर नाच करतानाचे फोटो सुद्धा सभागृहात दाखवले होते। याची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं SIT नेमली आहे। 2017 मध्ये नाशिकच्या त्र्यंबक रोडवरच्या ठक्कर डोम इथं एक विवाह सोहळा पार पडला। नाशिकच्या मुस्लिम समाजात आदराचं स्थान असलेल्या शहरे खतीब यांच्या पुतण्याचं हे लग्न होतं। दाऊद इब्राहिमच्या पुतणीशीच हे लग्न होत असल्यानं दाऊदशी संबंधित काही लोकांनी या लग्नाला हजेरी लावली होती। याच विवाह सोहळ्यात
तत्कालीन मंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप आणि भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते असा आरोप सुषमा अंधारेंनी केला होता. दरम्यान याच विषयावर ठाकरे गटाचे आमदार नरेंद्र दराडे आणि गिरीश महाजन यांच्यात विधिमंडळ आवारातच चर्चा झाली. आपल्यासह नाशिकमधले सगळ्या पक्षांचे नेते या लग्नात होते, पण आपले फोटो आले नाहीत असं दराडेंनी सांगितलं. मी आणि पर्वत बरोबर विशेष आम्ही निघून बरोबर सगळ्या पक्षाचे सगळ्या पक्षाचे. गेल्या 4 दिवसांपासून सलीम कुत्ता प्रकरणावरून महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांचे फोटो दाखवून यथेच्छ आरोप प्रत्यारोप करतायत. पण यातून या प्रकरणातलं सत्य बाहेर येणार का, हा खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.